आम्ही निघालोय मयूरच्या लग्नासाठी। चला तर मग पाहूया आपण मयूरचा साखरपुडा। तर आता आम्ही आलोय मयूरच्या साखरपुड्याला नवरीच्या इकडे। तर पाहूया आमचा नवरदेव। तर हा आहे आमचा नवरदेव मयूर आणि आज आहे याचा साखरपुडा। ही आहे नवरदेवाची कलौरी। आता नवरदेवाची एंट्री हॉलमध्ये झाली आणि नवऱ्या मुलाकडून ज्या भेटवस्तू आणलेल्या असतात त्या नवरीला देण्यात येतात आणि तिथं अशा त्या मांडण्यात येतात। आणि आता सुरुवात झाली कार्यक्रमाला। तर आता आपली सगळी पाहुणे मंडळी जमा झाली होती, तसेच नातेवाईकही होते आणि सगळ्यांनी आता हॉलमध्ये बसून घेतलंय आणि आता नवऱ्या मुलीची एंट्री होणार होती आणि त्यानंतर या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार होती। तर पाहूया आता आपण साखरपुडा।
तर अशा प्रकारे गोड हसणारी आणि सुंदर दिसणारी अशी ही आमची नवरी आलेली आहे. आणि आता सर्वजण फल प्राप्त्यर्थम विवाह निमित्तकम ओम भूर्भुवस्वः श्रीमन्महागणाधिपतये नमः। एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं पाशावृतरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम्। ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः। या दोन्ही परिवाराच्या वतीने अगदी मनापासून स्वागत करतो आणि मी जे नाव घेईल त्या सवासिनी मुलीला ऑप्शन करण्यासाठी येत आहे। बाळासाहेब छत्तर, विनुबाई चंद्रकांत बोरुडे, शैला गुलाबराव बोरुडे, लताबाई दबाजी खोरडे, हौसाबाई वसंत भुमे, आनंदबाई राजेंद्र साठे, लीलाबाई आबासाहेब जाधव,
असा विधीचा हा कार्यक्रम चालू होता आणि अतिशय पवित्र असे 7 फेरे त्यांचे चालू होते आणि अशा पद्धतीने मयूरचा साखरपुडा, हळद आणि लग्नाचा विधी अगदी उत्साहाने पार पडला. मयूर आणि ऋतिकाचे असे धूमधडाक्यामध्ये लग्नविवाह संपन्न झाला आणि पवित्र नात्यामध्ये त्यांची जोड बांधली गेली. थोरा मोठ्याच्या आशीर्वादाने विवाह संपन्न झाला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जे नव्याने पाहतात त्यांनी सबस्क्राईब करा आणि यापुढे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला भेट द्या.